तर सिंधुदुर्गामधून महत्त्वाचे निकाल आपल्या हाती येत आहेत। वैभव नाईक यांनी या ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन देखील घेतलेलं आहे। सिंधुदुर्गामधून एक एक निकाल सध्या आपल्या हाती येतोय। तिकडे अलिबागमध्ये आपण पाहतोय आंबेपूर जिल्हा परिषद गटामध्ये रसिका केणी यांनी 4200 मतांनी विजय मिळवलेला आहे। तर आंगणेवाडी जत्रा आजपासून सुरू होते। आंगणेवाडीमध्ये आपण पाहतोय आशिष शेलार मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, तर वैभव नाईक माजी आमदार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। आंगणेवाडीची जत्रा ही अतिशय प्रसिद्ध आहे कोकणामध्ये, त्याचबरोबर राज्यामध्ये। आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल हाती येत असताना आंगणेवाडीतील ही चित्र आपण पाहतोय। मंत्री आशिष शेलार आणि माजी आमदार वैभव नाईक हे आपसामध्ये चर्चा करताना, संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात। निश्चित। आणि देवीच्या दारी इथे सगळे हे नेते मंडळी आलेले असतानाच राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आपल्याला दर्शन घेताना पाहायला मिळतात। भराडी देवीची ही यात्रा आहे जी प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक मंडळी इथे येत असतानाच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे नेते मंडळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच दर्शनापूर्वी वैभव नाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा आपण पाहूया। दरवर्षीप्रमाणे आंगणेवाडी भराडी देवीच्या आशीर्वाद आम्हाला आहेत आणि यावर्षी सुद्धा मनोभावे आम्ही त्याची पूजा केली आणि आशीर्वाद तिचे घेतले। आज मला नसेल की संपूर्ण महाराष्ट्रातलं हे दैवत आराध्य दैवत असलेल्या आंगणेवाडी भराडी देवीमध्ये आज लाखोच्या संख्येने उच्चांक आज गर्दीने घातला आहे आणि त्याची कीर्ती दूरवर पसरली आणि ही अशीच दूरवर पसरत जाईल खरं तर। आणि तिचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर या ठिकाणी राहील अशी मी देवीकडे प्रार्थना करतो। जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्यात, आज निकाल देखील जाहीर होतो, काय प्रतिक्रिया? खरं तर जिल्हा परिषदच्या निवडणुका आपण बघितलं असाल की मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्यामुळे खुल्या हे झाल्यामुळे ही निवडणूक खरं तर सत्ता पैसा विरुद्ध सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्ते आली होती। आम्हाला निश्चित चांगलं यश मिळेल अशी मला खात्री आहे।